मुळात जो तात्या विंचू मी 20 वर्षापूर्वी बनवला त्यावेळेला पण मी अर्थात मेहनत घेऊन तो बनवलेला होता, पण तोच तात्या विंचू त्याच प्रकारचा त्याचा लूक, बाहेरचं मी काहीही बदलू शकत नव्हतो, तसाच तात्या विंचू 20 वर्षानं पुन्हा बनवणं हे खरंच जिकिरीचं काम होतं. म्हणजे त्याचे कपडे नव्हते माझ्याकडे, त्याचा रंग मिळत नव्हता, त्याचे केस नव्हते आणि मुळात म्हणजे त्याची जी ठेवण होती ती ठेवण ठेवून कायम आतमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आतमध्ये फिट करणं हे अतिशय, म्हणजे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे स्वतः, पण मला देखील ॲज ए इंजिनियर हे अतिशय कठीण गेलं. पण एकच आहे, बावल्यांच्या वरचं माझं जे प्रेम आहे आणि महेश कोठारेंनी मला जो विश्वास दाखवलेला आहे की महेश म्हणाला की नाही, आपण नवीन पद्धतीने तात्या विंचू करायचा म्हणजे करायचा. हे जे काही आहे ना, असं म्हणतात की कलाकाराला काहीतरी आतून एक आपोआप स्फूर्त, तसंच ज्या ज्या वेळेला मला अडचणी आल्या त्यावेळेला नवीन काहीतरी आपोआप माझ्या हातून घडत गेलं आणि हा तात्या विंचू मी पुन्हा निर्माण केला आहे. लोकांना नक्की आवडेल. एकसारखे दिसणारे 10 तात्या विंचू मी बनवलेले आहेत. म्हणजे हा एक आणि दुसरा एक असं नाही आहे, ते रेप्लिका आहेत. एकाच सारखे दिसणारे तात्या विंचू, पण प्रत्येक तात्या विंचूची कन्स्ट्रक्शन, जी आतली ठेवण आहे, त्याची जे मेकॅनिझम आहे ते वेगळं वेगळं आहे. म्हणजे एक काही शब्दभ्रमी बावली जशी माझी अर्धवट आवडाबाई आहे तशी एक असेल, एक दोऱ्याच्या साह्याने हालचाल करणारा तात्या विंचू आहे, एक रॉड पपेटच्या साह्याने करणारा आहे, एक मपेट स्टाईल जो म्हणतात अमेरिकन त्या पद्धतीचं आहे, एक हाफ बॉडी पपेट आहे, एक मपेट आहे, एक रेडिओ कंट्रोल आहे. जसा शॉट असेल त्याप्रमाणे तो तात्या विंचू आम्ही वापरत होतो. आणि वेगळे वेगळे जरी तात्या विंचू असले तरी त्याचं काम जे आहे ते सारखं ठेवण्यासाठी अतिशय कठीण मला ते गेलं. 3D करताना अनेक भान मला सांभाळायला लागलं, कारण 2 कॅमेरे असतात आपल्याला माहिती असेल. त्याच्यातून जो तुम्हाला शॉट पाहिजे महेश कोठारेंना तो देणं हे कठीण होतं. म्हणजे बऱ्याच वेळेला जसं मगाशी सांगितलं तसं 15-15, 16-16 रिटेक्स आम्ही केलेले आहेत. आणि प्रत्येक रिटेकच्या वेळेला काय व्हायचं, आतमध्ये मी अतिशय ऑड पोझिशनमध्ये बसलेलो असायचो, घामाघूम होऊन एक पाय वाकडा, एक पाय वरती, एक खाली पाय, अशा पद्धतीने तो शॉट चांगला येईपर्यंत देणं हे खरंच मानवी माणसाला जवळजवळ अशक्य होतं. पण हे शक्य मला झालं कारण माझ्या बावल्यांच्या प्रेमामुळे. थँक्यू.